सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद देवपाद 126, 127, 128 पानावरती तीर्थ लाभो मजसंगती. म्हणजे हा भक्त म्हणत आहे की तिथे त्या जगात मला संगती लाभो, त्या जगात मला राहायला मिळो. आता प्रथम या काव्याचा विस्तृत अर्थ आहे तो वाचूया. गौ म्हणजे इंद्रिये. गौ या शब्दाचा अर्थ इंद्रिये. आता पुढे बघा. भक्त परमेश्वराला विनवित आहे, प्रार्थित आहे, प्रार्थना करीत आहे की ज्या जगात सर्वत्र एक आणि एकमेवच सत्ता प्रस्थापित आहे, जेथे स्वीकार नकार नाही, जेथे पुरस्कार धिक्कार नाही, जेथे संध्या छाया नाही, जेथे माया म्हणजे असत भ्रम नाही व इंद्रियांची ताबेदारी नाही किंवा हुकमत नाही, अशा जगात त्याला म्हणजे भक्ताला प्रवेश मिळेल का, राहता येईल का? अशा जगात पदाघात करतात म्हणजे अशा जगात पाऊल पडताच मी माझे असे द्वैत आपोआप विरून जाणारे, लयास जाणारे असावे. तुम्ही असे काही वेगळेपणे उरू नये. मी तू यांची संगती म्हणजे मी तू यांचं एकत्व व्हावं आणि मी तूपणाचं विसर्जन म्हणजे मी तू पण शून्यामध्ये नष्ट व्हावं. जशी साखर पाण्यात विरघळून केवळ साखर पाणी उरते किंवा पुष्पाचा गंध वाऱ्यात मिसळून पुष्पवाहनी किंवा गंधाचे वहन वाऱ्याबरोबर होते, तसे सारे एक आणि एकमेवच अद्वैती असावे. दोनानंतर तिसरी म्हणजे मी तू यांच्या संघातून एकत्व जन्मावे. आता दोनानंतर तिसरी याचा अर्थ मेष आणि वृषभ या दोन राशीनंतर तिसरी राशी मिथुन येते. मिथुन म्हणजे जोडपे आणि त्यांच्या मैथुनातून किंवा संघ किंवा संभोगातून संतती होते. संख्येनुसार संतती म्हणजे तिसरे पण असले म्हणजे मेष आणि वृषभ या दोनानंतर तिसरं मिथुन आलं, म्हणून मेष वृषभ नंतर मेष आणि वृषभ या दोन राशींच्या संघातून मिथुन म्हणजे मैथुन जन्माला आलं आणि या मैथुनातून जरी अपत्य जन्माला आलं तरी वास्तवात आई आणि वडील या मैथुनातून जे मूल जन्माला येतं ते आई वडील दोन आणि मूल तिसरं मानलं तरी आई वडिलांचे एकत्र गुण घेऊन गुण पातळीला ते मूल एकच असते. म्हणजे मेष आणि वृषभ या दोन राशीनंतर मिथुन येतं. म्हणजे पहिल्या दोन राशीनंतर तिसरी जी राशी येते ती मेष आणि वृषभ यांचं एकत्व म्हणजे जोडप मैथुन असतं. आणि मेष आणि वृषभ याच्यानंतर जरी तिसरी रास मैथुन आली तरी मैथुन याचा जसा जोडप असा अर्थ आहे तसा मैथुन याचा दुसरा अर्थ एकच असा आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष ही दोन असली आणि त्यांच्यातून अपत्य आलं ते तिसरं असलं तरी स्त्री पुरुषातून येणारं अपत्य स्त्री आणि पुरुषांचे गुण होऊन येतं आणि स्त्री पुरुषांचं ते एकत्वच असतं. अशा अर्थी दोनानंतर तिसरे परी एकची राही. मेष आणि वृषभ नंतर मिथुन रास आली तरी मेष आणि वृषभ यांच्या संघातून जे मूल जन्माला येतं ते दोनांचा एकत्र गुण घेऊन येतो. अशा अर्थी आई वडील म्हणजे एकत्रपणे मूलच असतं. तशाच पद्धतीने मी आणि तू हे एक होऊन तत् म्हणजे ते अंतिम सत्य ते आपणाला प्राप्त व्हावं. संख्येनुसार संतती म्हणजे तिसरे पण असले तरी वास्तवात संतती ही आई वडिलांचे गुणपातळीला एकत्वच असते. मिथुन याचा एकत्व असाही अर्थ आहे. अशा जगात हे देवा मला वस्ती करता येईल का? जर द्वैत उरणारच नसेल तर एकलत्वही का राहावे? जर दोन नष्टच होणार असतील तर दोन मिळून जे एक उरतं ते तरी का राहावं? एकाचाही अंत हो. द्वैत नाही, एकही नाही, आहे केवळ अनंत अथांग असीम शून्य ब्रह्मता किंवा परमशांत कैवल्य सत्ता. अशा परमशांत कैवल्यामध्ये सारे निवृत्त होते. विकार वासना इच्छा अपेक्षा गळून जातात किंवा नष्ट होतात. तेथे नरनारायण दोन न राहता ते एकच वाट अनुसरतात. ती असते शून्य ब्रह्माच्या अनंत पोखरीडे नेणारी निरंक म्हणजे गणना नसलेली, मोजता न येणारी, कधीही न संपणारी अशी अनंत वाट.
त्या अनंताच्या वाटेने मी म्हणजे भक्त स्वतःला म्हणत आहे मी, त्या अनंताच्या वाटेने मी त्या शून्यात महाशून्य किंवा पूर्णात पूर्ण ब्रह्म म्हणून असावे उरावे. अशा जगात अद्भुत केवळ असणेपणात, अशा जगात अद्भुत केवळ असणेपणात, जिथे रंग नाही, रूप नाही, गुण नाही, आकार नाही, फक्त परमशांती आहे, केवळ असणं आहे, अशा ठिकाणी मला म्हणजे भक्ताला निरंतर वास शक्य व्हावा, मला तिथेच कायम राहता यावे. असं हे पूर्ण ब्रह्मामध्ये केवळ असणेपणी राहणं म्हणजे हे असीपद, आणि असीपदी विराजमान होणं हे त्या भक्ताला आवडत आहे. आणि अशा अर्थी त्या असीपदावर मला संगती लाभो म्हणून तो म्हणत आहे तेथ लाभो मज संगती. आता काव्य ऐका. ऐसे राही कोणे जगती जेथ सारी एक संगती नाही जेथे स्वीकार धिक्कार नाही हो कारवानकार जेथ नाही संध्या छाया जेथ नाही उरली माया नको नको ती जेथ काया जेथ न लगे अवघी गौ माया ऐसे राही का कोणे जगती तेथ लाभो मज संगती जेथ जाता विरुनची जाई मी माझे पणलयासी जाई जेथ नाही तुम्ही उरते मी तू संगे शून्य जन्मते जैसे सारे साखर पाणी वायू संगे पुष्पवाहनी दोनानंतर तिसरी पाही तिसरे पणी परी एक जिराही ऐसे राही का कोणे जगती तेथ लाभो मज संगती आता जळो ते तुझे पण मग कार आहे एकले पण एकाचाही होवो अंत अंती देतो ते अनंत अनंत जे परम शांत जेथ सारे हो निवृत्त आता कोणी कोणा भेटे नरनारायण एकची वाटे ऐसे राही का कोणे जगती तेथ लाभो मज संगती. नरनारायण एकच ब्रह्म झाले, देव आणि साधक पूर्ण भक्त झाला, अशी अत्यंत एकल परमशांत अनंताची स्थिती आणि तिथे अनंत असणेपणाचं पद ते मला लाभो म्हणून भक्त म्हणत आहे तेच लाभो मज संगती. सज्जन श्रोते हो, या काव्याचं नीट चिंतन करा आणि सर्व नष्ट झाले आणि एक उरला आणि आता एक तरी का उरावे, गणना तरी का असावी म्हणून तो एक सुद्धा शून्य किंवा पूर्णामध्ये विराजित झाला. आणि अशा तऱ्हेने ते पूर्ण हे पूर्ण पूर्णातून पूर्ण काढले तरी उरते पूर्ण, पूर्णात पूर्ण घातले तरी पूर्णच उरते. अशा या पूर्णावस्थेचा संकेत करणार तेच लाभो मज संगती हे काव्य आहे. ईशावास्य उपनिषदातला हा जो मंत्र आहे तो पूर्ण शून्य अशा अर्थी हा संपूर्ण जो प्रकार आहे तो केवळ आणि केवळ केवळ असणेपणी उरावे आणि तिथेच आपण पूर्णावस्थेत असावे अशी जी भक्ताची परमेश्वराला साध घातलेली आहे, प्रार्थना केलेली आहे, ती येथे तेथ लाभो मज संगती या काव्यात आपणाला ऐकायला मिळते. तेव्हा कृपा करून आपण या काव्याचे नीट चिंतन करा. अस्तु सुदिन सुप्रभात. धन्यवाद.